सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा। मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा पार पडला। मनोज जरांगे पाटील म्हणाले की जे हैदराबाद गॅझेटला गुलामीचे गॅझेट म्हणत आहेत त्यांच्यासोबत ते मराठे काम करत आहेत। त्यांना माझं सांगण आहे की तुमच्या मराठ्यांच्या लेकरांना गुलाम म्हटले आहे। जर आपली गुलामीची पैदाइश आहे असं त्यांचं म्हणणं आहे तर मराठ्यांनी तिथं कशाला काम करायचं? पाय चाटून काम कशाला करता? स्वाभिमानाने राहा। मनोज जरांगे म्हणाले की गुलामीच गॅझेट कशाला लागू करता असे ते म्हणाले। मग इंग्रज काय तुमच्या परिवारात का घरात राहत होते? निजाम आमच्या परिवारातील नाही म्हणून ते गॅझेट गुलामीचं। मग इंग्रज काय तुमच्या परिवारातला होता का? कारण 1931च्या जनगणनेनुसार तुम्ही आरक्षण घेतलं आहे। मग तुम्ही कोण असं आम्ही म्हणायचं का? असा सवालही त्यांनी केला। व्यापारी म्हणून आलात आणि राज्यकर्ते बनलात असं आम्ही म्हणायचं का? आम्ही तुमच्या सारखे बिघडलेल्या रक्ताचे नाही। तुम्ही राजस्थानातून अकबराची गुलामी करून पळून इकडे आलात आणि निजामाची चाकरी करू लागलात। आम्ही असं म्हणायचं का? जे विरोधात बोलतात त्यांना सरळ करण्याची ताकद मराठ्यांमध्ये आहे। आपण कुणालाही भीत नाही। आमचे पाणउतारे करण्यासाठी मराठ्यांनी तुम्हाला 30 वर्षे निवडून दिले का? असा सवालही त्यांनी केला। हे लोक बदलणारच नाही, त्यामुळे दया माया जरा कमी करा। जो मराठ्यांचा नेता त्यांच्या बाजूने उभा राहील त्याला निवडणुकीत पाडायचा। तेव्हा कुठे आपले लोक नीट वागतील आणि हुजरेगिरी करायचं बंद करतील। जेव्हा आपण त्यांना पाडायला सुरुवात करू तेव्हा ते मराठ्यांशी नीट वागतील असे मनोज जरांगे म्हणाले।